पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरवमध्ये पान टपरीवरून हप्ता वसुली करणाऱ्या भाईला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे। हप्ता वसुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। अखेर या भाईला पोलिसांनी योग्य ती समज देत चक्क माफी मागायला लावली आहे। नकुल उर्फ नक्या गायकवाड असे हप्ता वसुली करणाऱ्या गुन्हेगाराचं नाव आहे। या घटनेप्रकरणी महेंद्र श्याम बहादूर प्रताप सिंह यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पिंपरी चिंचवडमधील मी भाई आहे, मला हप्ता द्यायचा असं म्हणत पान टपरी चालकास मारहाण केली आणि याचा व्हिडिओ थेट इंस्टाग्रामवर पोस्ट केला। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात नेमकं चाललंय तरी काय अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली। पिंपळे गुरवमधील या व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला। या निमित्तानं पिंपरी चिंचवडमधील हप्तेखोरी उजेडात आली आहे। हप्ता म्हणून पैसे आणि गुटखा घेणाऱ्या भामट्यानं टपरी चालकाला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली। या निमित्तानं हप्तेखोरी आणि शहरात गुटखा विक्री होते हेही समोर आलं। अनेकांच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ पोहोचला। हे दृश्य पाहून अनेकांनी पिंपरी चिंचवड पोलिसांचा चक्क वचक राहिला की नाही असा प्रश्न उपस्थित केलाय। मग पोलिसांनी जाग आली। खबऱ्यांकडून या उदयास येणाऱ्या भाईची माहिती मिळवण्यात आली। हा पिंपळे गुरवमधील नकुल गायकवाड असल्याचं सांगवी पोलिसांना समजलं आणि तातडीनं त्याला बेड्या ठोकण्यात आल्या। आता इंस्टाग्रामवर मिरवणाऱ्या भाईची मस्ती पोलीस योग्यरित्या उतरवतील अशी अपेक्षा शहरवासीय बाळगून आहेत। काय सांगाल? खरं तर एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो, इंस्टावरती व्हायरल होत आहे की एक व्यक्ती दुकानदाराला टपरी चालकाला हप्ता मागत असल्याचं आणि त्याला मारहाण केल्याचं बघायला मिळालं। फिर्यादी महेंद्र श्याम बहादूर प्रताप सिंह व 41 वर्ष राहणार पिंपळे गुरव याची 60 फुटी रोड पिंपळे गुरव या ठिकाणी सानवी पान शॉप नावाचं दुकान आहे। आणि आज सकाळी ज्यावेळेस तो पान शॉपवर गेला 9 वाजताच्या सुमारास जुनी सांगवी परिसरात राहणारा नकुल उर्फ नक्या गायकवाड हा त्याचा मित्र आकाश उर्फ आक्या शिवशरण याच्यासोबत पान शॉपवर आला आणि त्याने फिर्यादीसोबत वादावाद करून फिर्यादीला पान शॉपमधील रिकाम्या प्लॅस्टिकच्या भरण्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली। त्याला हाताने मारहाण केली, शिवीगाळ केली आणि त्याच्याकडे पैशाची मागणी केली। पैशाची मागणी केल्यानंतर फिर्यादीने त्यांना पैसे देऊन सुद्धा पुन्हा त्याने फिर्यादीला मारहाण केले, धमकावलं आणि जबरदस्तीनं त्याच्या गल्ल्यातील 6,000 रुपये काढून घेतले। आणि ही सदर घटना त्याचा जो मित्र आहे आकाश उर्फ आक्या गायकवाड शिवशरण याने त्याच्या मोबाईलमध्ये ते व्हिडिओ शूटिंग केली। पैसे जबरदस्तीनं काढून घेतल्यानंतर ते तिथून निघून गेले। याबाबत फिर्यादी तक्रार देण्यासाठी सांगवी पोलीस स्टेशनला आले असता त्यांच्या तक्रारीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर यातील आरोपी नकुल उर्फ नक्या गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। हा जो आरोपी आहे किंवा त्याचा सहकारी आहे त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का? सराईत गुन्हेगार आहे? यातील जो नकुल उर्फ नक्या गायकवाड आहे याच्यावर यापूर्वी एक 307चा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे।